नमस्कार मित्रांनो, जय शिवराय तुम्हा सगळ्यांना. आणि चला तर आजचा ब्लॉग चालू करूया. मी दुपारी आपला हे पितोय, लस्सी पितो. लस्सी कारण आहे ना, स्प्राईट वीट पिण्यापेक्षा लस्सी पिणं चांगलं आहे मला असं वाटतं. हे मी 20 रुपीजची घेतली आणि या लस्सी पित आहे. हां तर स्प्राईट वगैरे पिण्यापेक्षा ही लस्सी वगैरे पिणं चांगलं आहे. चला, आणि आपल्यासमोर स्वामींचा मठ आहे. बाकी भेटूया संध्याकाळी. माझं ओपन नाही होतं ना आई जरी सरांनी दोनदा पीस कापली, मी अजून एका पण नाही कापले. झालं सिनियर सिटीजन मित्रांनो, मी पोचलेलो आहे ऑफिसमधून घरी. आणि आज मला एका फिल्मबद्दल बोलायचं. ते म्हणजे आपला मराठी फिल्म आहे, महाराजांबद्दल आहे. बोलूया, पण छोट्याशा ब्रेक नंतर जरा फ्रेश होतो आणि सर्वप्रथम तर कॉफी प्यायला या. कॉफी पिते. आणि बाकी मी तुम्हाला बोलणार होतो ते म्हणजे आपल्या मराठी मूवीबद्दल. मराठी मूवीबद्दल बोलायचं म्हणजे सध्या तर एकच ट्रेंड चालू आहे, तो म्हणजे आपल्या रितेश देशमुख भाऊंचा महाराजांवरचा मूवी. जो महाराजांचं कॅरेक्टर त्यांनी प्ले केलेलं आहे स्वतःने. तो रोल म्हणजे महाराज जसे होते तसा त्यांनी तो कॅरेक्टर प्ले केलेला आहे, ते त्यांनी स्वतःने बोललेलं आहे. आणि बाकी हा मूवी 1 मेला रिलीज होणार आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे महाराजांबद्दल जेवढं मूवीज म्हणजे जवळजवळ 101 मूवीज बनतील, एवढी महाराजांचा इतिहास आहे, एवढी महाराजांची कारकीर्द आहे. आणि सांगायचं म्हणजे हा जो मूवी आहे ना, राजा छत्रपती, याच्यामध्ये असे खूप सारे म्हणजे मराठी ॲक्टर्स नाही, हिंदी ॲक्टर संजय दत्त, विद्या बालन, असे खूप सारे मोठे मोठे ॲक्टर आहेत त्याच्यामध्ये. जोशी. आणि म्युझिकमध्ये बोलायचं म्हणजे आपले अजय अतुल इज द बेस्ट. त्यांचं जे गाणं आहे गूज बम्स बोलतात ना, गूज बम्स, ते या गाण्यामध्ये भावांनो. म्हणजे गाणं ऐकल्या आहे ना, राजांचा चेहरा मनात येतो, राजे आठवतात, राजे कसे असतील. म्हणजे त्या गाण्यामध्ये पूर्ण असं त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे, आपले राजे कसे होते, कोणाचे पुत्र होते, काय होते, त्यांच्यामध्ये किती धाडस होतं. आणि त्यांना बघितल्यावर जो असा स्फूर्ती यायची ना, लोक असे का करायचे, त्यांच्यासाठी जीव द्यायचे, प्राण असे फेकून द्यायचे, की घ्या राजे तुमच्यासाठी काही, चला मी जातो आता, असं करून लोक का जायचे. त्यांचा तेवढा इतिहास होता, ठीक आहे, राजांनी तेवढं केलं होतं. आणि हा जो इतिहास आहे ना पूर्ण, तो आपल्या रितेश भाऊंनी या मूवीमध्ये दाखवलेला आहे. खूप छान असा एक्सप्लेन केलेला आहे, दाखवलेला आहे, पारदर्शक केलेला आहे. आणि बाकी बोलायचं म्हणजे मूवीमध्ये कोणता इतिहास आहे महाराजांचा, तो म्हणजे अफजल खानचा. जो महाराजांनी आहे ना अफजल खानाचा वध केला होता. आपल्याला म्हणजे जेव्हा मी टीजर बघितला ना भावांनो, असं थोडासा स्पार्क वाटला, पण जेव्हा लोकांनी ट्रेलर वगैरे बघितला, लोकांचे रिव्ह्यूज खूप असे मस्त मस्त रिव्ह्यूज, छान रिव्ह्यूज आहेत. म्हणजे 4थी मधला तो जो मूवी आहे ना, तो पूर्ण 4थीची बुक आहे ना, जो अफजल खानाचा आणि महाराजांचा इतिहास आहे. म्हणजे महाराजांनी अफजल खानाला
ती स्टोरी आहे. महाराजांनी ना अफजल खानाला असं दाखवलं की मी त्याला घाबरलो, एवढा भला मोठा माणूस, त्याला मी घाबरलेलो आहे आणि आता भेटायचं कसं, म्हणून त्यांनी एक दिवस टाळला की बाबा मी आजारी आहे म्हणून, असं दाखवून त्याला पूर्ण असं भासवलं की राजा आता घाबरलेला आहे, म्हणजे शिवाजी राजे कोण होते, मी त्यांना घाबरवून टाकलेलं आहे, असं त्याच्या मनात वाटून लागलं त्याला. आणि त्याचाच फायदा घेऊन आहे ना राजांनी अशी एक चातुर्याची गोष्ट केली, ती म्हणजे त्यांनी त्याच्या त्याला अहंकार चढला की चला यांचं पण संपलं, मराठ्यांचा राजा आता मला घाबरवलेला आहे, तर यांचं आता काय समजणार नाही, म्हणजे काय होणार नाही मराठ्यांचं पुढे, त्याच्यामुळे आपण याचा फायदा घेऊया. आणि त्याने राजांना भेटण्याचा जो दिवस होता तो आला, म्हणजे राजे त्याला भेटायला आले त्याच्या तंबूमध्ये. आणि असं करून आहे ना राजांनी एक हई आणली होती, वाघनखं आणली होती आपल्या बोटांमध्ये, हे त्याला माहितीच नव्हतं. ठीक आहे. आणि त्याच्या घाबरण्याचा फायदा घेऊन आहे ना राजांनी जो त्याचा फडशा पाडलेला तो पूर्ण असा, राजांची ती जी कारकीर्द आहे ना, एवढा मोठा अफजल खान आणि आपले एवढेसे महाराजांची मूर्ती लहान होती पण महाराजांची कीर्ती आहे ना खूप मोठी होती. भावांनो, इतिहास वाचा, समजेल. वाचलात नाही तर यूट्यूबला आहे आपल्या. आणि मेन म्हणजे हा मूवी बघा भावांनो, या मूवीमध्ये खूप सारं असं साध्य केलं आहे रितेश भाऊंनी. महाराजांनी जे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, महाराजांचं जे कॅरेक्टर होतं ना, महाराज कसे होते ते त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. तुम्ही बघा, 1 मेला रिलीज होणार आहे मित्रांनो, बघा आणि रिव्ह्यूज द्या. मी तर म्हणतो बेस्ट आहे भावांनो. राजांचा प्रत्येक मूवी हा बनला पाहिजे आणि बघितला पाहिजे. बाकी चला, जय शिवराय आणि जय भवानी. बाकी मूवी बघा, रिव्ह्यूज द्या, मी पण बघणार आहे. मला पण राजे म्हणजे मी इन्स्पायरेशन मानतो राजांना, महाराजांना. बाकी चला, जय शिवराय, बाय बाय, गुड नाईट. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय आणि जय शिवराय. मित्रांनो, जेवून बसलो होतो आणि तेवढ्यात आला मामाचा फोन. बोलला की जरा एक पत्रिका द्यायला जायचं आहे अर्जंट, त्याच्या लग्नाची, अंधेरीला. म्हणून मित्रांनो आम्ही निघालेलो आहे अंधेरीला जायला. आणि अंधेरीला जाता जाता आत्ताच महाराजांबद्दल बोललो आणि महाराजांचा जो आपला अंधेरीचा एअरपोर्ट आहे तिथली जी मूर्ती आहे ना भावांनो, हा काय वाटते यार मित्रांनो, त्या बिल्डिंग मध्ये झालं कधी गेला तर आपल्या अंधेरीला. काशीताईला पत्रिका दिली आणि आता इथे जायचं महाराजांचा विठू मामाकडे, मामाचा मुलगा. हा हे बघा मित्रांनो, पार्किंग लावतोय, आता तिथे जायचं मला आपल्याला. दिसतील. आणि बाकी चला, आम्ही जातोय पत्रिका द्यायला, भेटूया. मामा, पेट्रोल खत्म हो गया, पेट्रोल हे देखो. मित्रांनो, नवरदेव सगळीकडेच काही धक्का व्हिडिओ मारतोय काढत बसलो गाडीला. नाही कारण आधीच लेट झालं होतं. आम्ही 10 वाजता पेट्रोल पोहोचलो खतम हो तिथे. गया भाई, कैसा लग त्याच्यानंतर रहा है मग पेट्रोल पत्रिका खतम? वाटायला चालू केलं, त्याच्यामुळे लेट झालं होतं. म्हणून आम्ही व्हिडिओ वगैरे काढत बसलो नाही आणि दिली आणि फटाफट निघाली. चला, पेट्रोल पंप 6 मिनिटावरती दाखवतोय गाडीवरून. चालत किती वेळ दाखवलं? 15-20 मिनिटं जातील वाटतं. चल दाखवा अरे आता. मित्रांनो, हा बघा मामा चाललाय. बाकी मी चाललोय चालत. मामाची गाडी पण थांबली वाटतं. 1 किलोमीटर झालं चालतोय आम्ही. पेट्रोल पंप आता आम्ही कोस्टल रोड वरती आहे. मामा पुढे गेले. बाकी चला, बघूया भेटतोय का पेट्रोल पंप. चालतं चालतं. हमको हमारी मंजिल मिल गई है. अभी पेट्रोल पंप आ गया उधर. आणि आम्ही आता बँड्राला म्हणजे अंधेरीवरून जवळजवळ 1 किलोमीटर आम्ही गाडीचा धक्का मारत आलोय. आणि हा बघा मामा इथे पुढे चालतोय, अजून पण धक्का मारतोय.
मी दमलेलो आहे. भावांनो भेटलेला आहे फायनली. भेटत पाम. आता मला समजलं भाई कावळ्याने जेव्हा दगड टाकून टाकून तो पाणी वरती आणलेलं ना आणि त्याला तर पाणी प्यायला भेटलेलं, तेव्हा जेवढं खुशी झाली असेल ना तेवढी मला खुशी होती आता. अरे कहना क्या चाहते हो? मामा या पानी के पास पहुँचे हैं प्यासा और मिल गया है पेट्रोल पंप. समजलं. कावळ्याला जेव्हा ते दगड पाणीमध्ये टाकून जेव्हा पाणी प्यायला भेटलेलं ना उतनी खुशी मिल रही है अभी.